सोलापूर जिल्ह्याच्या अनगर नगरपंचायत नगराध्यक्ष निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज भरण्यावरून राजकीय नाट्य सध्या रंगलेलं आहे। राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवार उज्ज्वला थिटे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पहाटे 5 वाजता निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयामध्ये पोहोचल्या। भाजपचे नेते आणि माजी आमदार राजन पाटील हे अनगर नगरपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल होऊ नये यासाठी प्रयत्न करत असल्याचा आरोप उज्ज्वला थिटे आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी केला होता। काल देखील उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जाताना राजन पाटील यांच्या समर्थकांनी पाठलाग केल्याचा आरोप उज्ज्वला थिटे यांनी केलाय आणि या उमेदवारीच्या अर्जावरून आता अनगर नगरपंचायतीमध्ये राजकीय संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे। आफताब शेख आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात माहिती देतील। आफताब, आज अगदी शेवटचा दिवस आहे। सकाळी 5 वाजताच उज्ज्वला थिटे या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेल्या होत्या। काय नेमकं हे नाट्य घडतंय? यामिनी खरं तर अनगर नगरपंचायत ही पहिल्यांदाच निर्माण झालेली आहे आणि पहिल्यांदाच अनगर नगरपंचायतीसाठी निवडणूक होताना पाहायला मिळते। खरं तर या ठिकाणी माजी आमदार राजन पाटील यांचं हे गाव आहे आणि गेली 60 वर्षांहून अधिक अनगर जी ग्रामपंचायत होती त्याची निवडणुकीची बिनविरोधची परंपरा आहे आणि ती परंपरा कायम राहावी यासाठी राजन पाटील प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि नगराध्यक्ष पहिला होण्यासाठी स्वतःच्या सुनेचा अर्ज अर्थात प्राजक्ता पाटील यांचाच अर्ज जो आहे तो भाजपच्या वतीनं राजन पाटील यांनी दाखल केलेला आहे। तर दुसरीकडे त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेले उमेश पाटील यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उज्ज्वला थिटे यांना उमेदवारी अर्ज दाखल दिलेला आहे। तर उज्ज्वला थिटे आणि राजन पाटील यांचा विधानसभा निवडणुकीपासून संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय, त्यामुळे ती किनार लक्षात घेता उज्ज्वला थिटे यांना हा अर्ज देण्यात आलेला आहे। उज्ज्वला थिटे मागच्या 2 दिवसापासून आरोप करतायत की उज्ज्वला थिटे यांचा अर्ज जो आहे तो राजन पाटील दाखल करू देत नाहीयेत, वेगवेगळ्या प्रयत्न आणून ते अडथळा निर्माण करतायत। काल देखील असाच प्रकार जो आहे तो घडलेला होता। उज्ज्वला थिटे जेव्हा अर्ज दाखल करण्यासाठी गेल्या त्यांचा पाठलाग केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला। मोहोळ पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी प्रचंड संताप देखील या संदर्भाने व्यक्त केलेला होता आणि आज पोलिसांकडून सहकार मिळत नसल्याचा आरोप करत ते पहाटे 5 वाजताच नगरपंचायत कार्यालयामध्ये पोहोचलेले आहेत। निवडणूक निर्णय अधिकारी सकाळी येतील त्यावेळेस अर्ज दाखल करणार आहेत। अर्थात या सगळ्यावरनं आता निवडणूक बिनविरोध होणार नाही अशी शक्यता निर्माण झाली आहे आणि प्रचंड राजकीय नाट्य जे रंगताना आपल्याला पाहायला मिळतंय। अगदी याचे अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।